तुमच्या आयुष्यात काही व्यक्तिमत्व आहेत, म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आहेत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, बाळासाहेब ठाकरे आहेत, याविषयी मला बोलावं लागेल. काय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं तुमचं जे समीकरण आहे ते नेमकं काय आहे? त्यांचं आणि माझं हे जे आहे ते शिवभक्त आहेत आणि मी शिवभक्त आहे. म्हणजे शिवाजीबद्दल मला अतिशय म्हणजे प्रेम आहे आणि त्या व्यक्तीबद्दल म्हणजे ते कसे असतील, कसा विचार करत असतील आणि त्यांनी कसं आपल्या देशाचं म्हणजे हे केलं, म्हणजे महाराष्ट्राला कसं बनवलं त्यांनी, तर त्यांच्याकडे माझी बघायची जी दृष्टी होती त्यात बाबासाहेबांनी भर घातली. त्यांची पुस्तकं वाचली मी, ते भेटले म्हणजे बोलतात, छान बोलतात आणि बाबासाहेब मला असे जवळचे वाटतात खूप. आप्पांचं पण तसंच होतं. आप्पा दांडेकर पण शिवभक्त होते, त्यांना शिवाजी महाराजांबद्दल फार येतं. आमच्या घरात शिवाजी महाराजांबद्दल माझ्या वडिलांना होतं, हृदयनाथला आहे, माझ्या आईला होतं, माझ्या बहिणींना आहे, सगळ्यांना आहे. पण याबरोबरच तुमच्या घरातला आणखी एक संस्कार आहे, तो म्हणजे सावरकरांचा संस्कार आहे. तो सुद्धा तुमच्या वडिलांपासून आलेला आहे. तो काय संस्कार आहे? तो सावरकरांकडनं आलेला आहे. म्हणजे मी हिंदू आहे, हा फार मोठा संस्कार आहे असं मला वाटतं. मी 6 का 7 वर्षाची होते त्यावेळेला सावरकर आमच्या घरी आले होते आणि बाबा आणि ते तिथल्या हरिजन वस्तीत गेले आणि तिथं सहभोजन होतं आणि बाबांनी मला नेलं बरोबर. मला काहीच कळत नव्हतं, पण त्यांनी सांगितलं की हे तात्या आहेत आणि आपल्याला आज जायचं आहे, तू चल. आणि ते घेऊन गेले मला आणि मला जेवायला घातलं. माई ओरडत होती की नका नेऊ तिला बरं, पण बाबांनी ऐकलं नाही. नाही तिला ते कळलं पाहिजे, तिच्यावर हे संस्कार झालेच पाहिजेत असं सांगून ते घेऊन गेले मला. आणि तात्या ज्यावेळेला इथं होते आणि आजारी होते त्यावेळेला मी रोज जात होते तात्यांना, मुंबईमध्ये शिवाजी पार्कला रोज. मी, माझी आई, हृदयनाथ, उषा, आम्ही सगळे त्यांच्याकडे जायचे. त्यांच्यासाठी आम्ही जेवण घेऊन जायचे आणि ते बसायचे, बोलायचे खूप. एक दिवस मला काय वाटलं माहीत नाही, मी बसले होते, म्हटलं तात्या मला ह्या तुमच्या ह्याच्यात भाग घ्यायचा आहे, काम करायचं आहे चळवळीमध्ये. म्हटलं आता तुमची तब्येत बरी नाही, पण जे आहेत हिंदू महासभाचे लोक किंवा RSS, आम्हाला त्याच्यामध्ये काम. मला म्हणायला लागले लता, तू जे काम करतेस ना ते खरं काम आहे, आमचं काम तू सोडून दे, हे तू आता विसरून जा, ते दिवस संपलेत आता. आणि तुला जे वाटतं, तुला जे गावंसं वाटतं तू गा, तू गाण्यासाठी आली आहेस आणि तू गा. त्यातूनच तुम्ही मग सावरकरांची गाणी वगैरे हे त्यातूनच निघाले? सावरकरांची सगळी पुस्तकं वाचलीत आम्ही. म्हणजे आम्हाला